नमस्कार मित्रांनो, मी ओमकार जोग. तुम्ही सगळे पाहत आहात उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. मित्रांनो, मी सध्या आहे नवी मुंबईतील यंदा चर्चेत असलेलं मंडळ अर्थात वाशीचा चिंतामणी या मंडळाचा कार्यकारिणी विभाग आपल्यासमोर आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष ज्यांनी 50 वर्षाचा काळ अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, दोघांनाही नमस्कार आणि महाराष्ट्राचा गणेश उत्सव या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की कसा असणार आहे 2026चा वाशीचा चिंतामणी? 2026चा वाशीचा चिंतामणी यावेळी एक वेगळ्या रूपात एक वेगळ्या स्वरूपात तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यांमध्ये चर्चा आहे की यावेळी वाशीचा चिंतामणी कसा असेल. आता सगळं सांगितलं तर आकर्षण आणखीन राहणार नाही. बरोबर. पण एवढंच देखील नक्की सांगू इच्छितो की भव्य दिव्य धर्म अधर्म या अशा थीमवरती आधारित यावेळी वाशीचा चिंतामणी असेल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष आणि जल्लोषात स्वागत, त्याच्यानंतरचे 10 दिवसाचे कार्यक्रम, डेकोरेशन या सगळ्या पद्धती तुम्हाला बघायला नक्की भेटतील. क्या बात आहे साहेब. मला तुम्ही सगळं 50 वर्षाचा काळ अनुभवलेला आहे, आपण पाहिलेला आहे जवळून. कसा होता हा 50 वर्षाचा काळ? सुरुवातीचा काळ असा होता आमचा की त्यावेळेला आम्ही शिवाजी चौक आहे आमच्याकडे, तिथे आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. 1 वर्ष तिथे केलं. त्यानंतर काही 2-3 वर्ष आम्ही देवळाजवळ करायचो साजरा. त्यावेळेला आम्ही स्वतः रेती वगैरे सगळं उभं करून मंडप उभं करून आम्ही त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचो. त्यावेळेला किती लोकांकडे 5 रुपये 10 रुपये घेऊन आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. त्यावेळेला आम्ही लहान, म्हणजे माझं वय त्यावेळेचं खूप लहान होतं, म्हणजे लहान मुलावर 12-13 वर्षात असेल मी जेव्हा सुरुवात झाली. बरोबर. पण ती एक मजा वेगळी होती, आताची मजा एक वेगळी आहे. त्यावेळेला आम्ही काम केली त्यावेळेला हे खूप लहान होते. मी करत असताना मी अध्यक्ष होते, ही मंडळी खूप लहान होती. आज सुदैवाने त्यांना संधी मिळालेली आहे आणि चांगली संधीचा उपयोग ते करतात आणि हे सगळे कार्यकर्ते जे आमचे आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात, एवढं या ठिकाणी निश्चित. कसं आहे, कुठल्याही गोष्टीचा एक ग्राफ असतो, तसा एक आता गणेश उत्सवाचा पण अनेक मंडळ त्यांचा प्रयत्न करतायत. आपलं मंडळ कसं यावर्षी काहीतरी नवीन उत्सवामध्ये आणेल त्या पद्धतीची एक त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळते. 50 वर्षाचा कार्य अहवाल आपला कसा, म्हणजे काय ग्राफ होता आपल्या मंडळाचा? ग्राफ सुरुवातीपासून आमचा ग्राफ चढताच होता, कारण शेवटी कसं असतं, उत्सव जेव्हा आपण साजरा करत असतो तेव्हा कार्यकर्त्यांची साथी फार महत्वाची असते. आणि सर्व काम मी एक निमित्त आहे, मी त्यावेळेला निमित्त होतो, पण शेवटी माझ्या पाठी सुद्धा हेच कार्यकर्ते सगळे त्यावेळेला उभे राहिले होते. बरोबर. आजही हेच कार्यकर्ते काम करतायत. ह्यांनी यांच्या मनाच्या मोठेपणाने मला त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून माझी नेमणूक केली, म्हणजे मार्गदर्शन करावं असं यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी ती करतोय. पण शेवटी कार्य करण्याचं काम हे ते मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करतात. आणि यावेळेचं आमचं एक वेगळंच असणार, अल्टिमेट असणार. अल्टिमेट म्हणजे नवा मुंबईत नसेल असं आमचं गणपती साजरा होणार आहे. क्या बात आहे. चर्चेतला आहे म्हणून मला अशी माहिती मिळाली की यंदाचा देखावा हा खूप मोठा साकारण्याचा आपण प्रयत्न करणार. तर कशा पद्धतीने थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? बघा कसं आहे, देखावा हा मोठा होणार आहे यात काय दुमतच नाही. आता त्याच्यामध्ये नवीन चेंजेस होत आहेत, त्याच्यामुळे आताच त्याचं टीजर लवकरात लवकर लॉन्च करू तुमच्या माध्यमातून, कारण की तुमच्या सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये लाभते. पण मंडळावरती येतो. मंडळाची सुरुवात 50 वर्षापूर्वी झाली. त्यावेळी ही आपली जी वसाहत आहे 287 घरांची वसाहत आहे. या वसाहतीमधला हा गणेश उत्सव. स्थलांतरित झालेली लोक नवी मुंबईत आली आणि त्यांची घरं बांधली गेली. त्याच्यानंतर गणेशोत्सव सुरुवात झाला. त्यामुळे तसा हा छोटा गणेशोत्सव. पण नवी मुंबईतला हा तिसरा, वाशीतला हा दुसरा गणेशोत्सव. आणि तो हळूहळू नावारूपाला यायला लागला. वाशीचा सांस्कृतिक वारसा जपणारं मंडळ म्हणून हे नावारूपाला आलं. तर वाशीचा सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, तर अर्ली 2000s मध्ये आपल्याकडे जे शैक्षणिक कार्यक्रम व्हायचे, आपल्याकडे मोठी लोक यायला लागली आणि गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे ह्या लोकांकडनं आमच्यावरती संस्कार झाले. आणि तो संस्कार घेऊन आम्ही आता पुढे चाललोय. 2012 मध्ये नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पारंपरिक पुणेरी वादन हे आमच्या मंडळाने आणलं. म्हणजे जी सुरुवात झाली ती आमच्या मंडळापासून झाली. आपल्या उत्कृष्ट कार्यकर्त्यांच्या पारितोषिकांमध्ये आजही आम्ही बक्षीस म्हणून काय देतो, तर आपण त्यांची इन्शुरन्स पॉलिसी देतो, आपण त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक गोष्टी देतो. तर कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवावा हे आम्हाला यांच्याकडनं आलंय आणि तोच वारसा आता आम्ही खाली देखील नेत आहोत. आमच्या मागे महिलांचा पाठबळ खूप आहे.
कारण की आमच्या महिला मंडळामध्ये महिला सर्वात जास्त सक्रिय आहेत आणि त्या जे ठरवतात तेच फायनल डिसिजन असतं. क्या बात आहे. म्हणजे इतकं सुंदर सरांनी सांगितलेलं आहे. इव्हन आमच्याकडे समजा कोण आता आमचे वडील वाढले किंवा कोणाचे दिवंगत जे असतात त्यांच्या स्मरणार्थ सुद्धा उत्कृष्ट कार्यकर्ता, उत्कृष्ट महिला कार्यकर्ता यांची बक्षिसं आम्ही देतो, जेणेकरून कार्यकर्त्याला काम करायला प्रोत्साहन मिळतं. नक्की नक्की. आणि पुढच्या कार्यक्रम तो खूप जोमाने करतो. ही आमच्या मागची आमची भावना असते. नाही असतं ना, मंडळ इतकं मेहनत करतं त्याच्यावरती एक पाठीवर थाप मारली की तो जरुरी आहे. खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला की जोरदार तो काम करतो. आपण म्हटल्याप्रमाणे नवी मुंबईतून पारंपरिक गणेश उत्सव नेहमीच आपला वाशीचा चिंतामणी पहिल्यापासून करताय. असा एखादा वर्ष की ते कायम तुमच्या लक्षात राहणारा आहे, अविस्मरणीय, किंवा असे काही अनुभव तुम्हाला मंडळामधून मिळालेले आहेत? गणेशोत्सव आमचा 25वा गणेशोत्सव आम्ही केला सगळा, पण एकच सांगतो, प्रत्येक गणेशोत्सव हा आम्हाला चांगला अनुभव देतात, प्रश्नच नाही. आणि चांगलं सुखद अनुभव. आणि आज तुम्हाला एक सांगतो मी, या गणेशोत्सव साजरा करत असताना भक्तिभावाने आमची लोक गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे आजही आमच्या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारची लोकांना कुठल्याही प्रकारचं संकट किंवा काही येत नाही. लोकांच्या पाठीशी आहे गणपती उभा राहतात. जे भक्तिभावाने आज करतात सेवा, आज जे कार्यकर्ते होते सुरुवातीपासून आज प्रत्येक कार्यकर्ता पाया उभा आहे. त्याचं कारण आहे, मी सुद्धा नगरसेवक झालो, त्याचं कारण एकच आहे, या गणपतीची सेवा आम्ही सगळ्यांनी मिळून केली. म्हणून आज सगळे सुखी आणि समृद्ध आहेत सगळे. म्हणजे कोणी असं नाही की बेरोजगार आहे. आजची मुलं सुद्धा आमच्या आज जी मुलं आहेत या मंडळामध्ये जी मुलं आहेत, एवढी म्हणजे अभ्यास आणि एवढं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे ना की आम्हाला आश्चर्य वाटतं की हे सगळे कसं करू शकतात. बरोबर. याचा आम्हाला अभिमान आहे, या मुलांचा आम्हाला अभिमान आहे. चांगल्या प्रकारे हे करतात, म्हणजे आयडियाज असतात चांगल्या. ते वर्षानुवर्ष जसे जसे 50 वर्ष तुमचे होत आले तसे कार्यकर्ता बदलतात. दुसरी गोष्ट अशी आहे की अध्यक्ष म्हणून लागलेले शरद बोरे हे 2 वर्षापूर्वी लागलेले, हे अगोदर आणखी लागले असते, आम्हाला आणखी बरं असतं, आणखी वेगळ्या प्रकारे आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकतो. पण त्यांच्याकडे संकल्पना आहेत चांगल्या, बरोबर, त्यांचे विचार चांगले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की गणेशोत्सव आपण साजरा करतो, गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये लोकांना कसं काय आपल्याला मोटिवेशन देता येईल त्या प्रकारे ते मोटिवेशन देतात आमचे कार्यकर्ते. त्यामुळे याचा मला अभिमान. नक्कीच. आता जो उत्सव होतोय संपूर्ण महाराष्ट्रात असेल, देशात असेल, पारंपरिक जी पद्धत होती गणेश उत्सवाची ती कुठेतरी हरवत चाललेली आहे. तर एक मंडळ म्हणून अनेक गणेश उत्सव मंडळांना काय आवाहन करायचं? कारण आपलं मंडळ हे नेहमीच पारंपरिक गणेश उत्सव साजरा करताना सगळ्यांनाच पाहायला मिळतो. मोठमोठ्या फॅसिनेटिंग गोष्टींकडे जाऊ नये. बरेच मोठे गोष्टी होतात गणेशोत्सव काळामध्ये. पण काय होतं की आपण गणेशोत्सव साजरा का करतोय याच्या मागे एक उद्दिष्ट असलं पाहिजे. गणेश उत्सवामध्ये गणेशाची पूजा अर्चना विधिवत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याचं आगमन व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याच्या येणाऱ्या 10 दिवसांमध्ये कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याची पूजा अर्चना व्हायला पाहिजे. येणाऱ्या भाविकांना कसं वेलकमिंग आपल्याला राहता येईल ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते जाताना एक चांगला अनुभव घेऊन किंवा चांगलं एक काहीतरी प्रसन्न हे घेऊन आपल्या मंडळातनं गेलं पाहिजे. ही प्रत्येक मंडळाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. नवी मुंबईतले सगळे मंडळ खूप शिस्तबद्ध पद्धतीने या गोष्टी करतात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण वाशीमधला हा दुसरा गणेशोत्सव, याची ख्याती कशी पुढे नेता येईल असा मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार आहे. त्याच्यामुळे यावर्षी देखील थाटामाटात गणेशोत्सव होईल, जल्लोषात गणेशोत्सव होईल, पण कुठेही शिस्त मोडेल असं मंडळाचा कार्यकर्ता वागणार नाही. मंडळाचे कार्यकर्ते शिस्तबद्धच होते, यापुढेही शिस्तबद्ध राहतील. महिला कार्यकर्त्या, महिला मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची आत्तापर्यंतची वाटचाल झालेली आहे. याच्या पुढे देखील तशीच राहता येईल. आणि याच्यामध्ये जसं मार्गदर्शक साहेब म्हणाले की आता माझ्याकडे अध्यक्षपद असलं तरी पण जुन्या जे अध्यक्ष होते, जे कार्यकारिणी मंडळ होते, त्यांनी जी संकल्पना पुढे नेत आली, आमच्यावरती जे संस्कार झाले तेच आम्ही आता पुढे नेत आहोत. तर उद्दिष्ट सिंपल असेल, असं फार जगावेगळं काही करण्याची आम्हाला असं वाटत नाही की गरज आहे, कारण की त्या गोष्टी होत आहेत. पण शिस्तबद्धता
आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांना, एक प्रेमळ वागणूक सगळ्यांना देणं हे आमच्या मंडळाचे हे थोडक्यात नम्र असलं पाहिजे प्रत्येकाने. कधी. आपल्या मंडळात आलेला जो काही गणेश भक्त आहे तो सहकुशीने घरी गेला पाहिजे. सहकुशीने घरी गेला पाहिजे. त्याला वाटलं अजून 10 मिनिटं बसावं, त्यांनी बसलं पाहिजे. त्याला जर तल्लीन व्हायचं असेल तर तो तल्लीन व्हायला पाहिजे. तेवढा वेळ आपल्याला त्याला देता आला पाहिजे आणि तेवढा त्याला मान देखील, सन्मान देखील दिला पाहिजे. साहेब, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की वर्षानुवर्ष या जागेवरती हा गणपती बाप्पा बसतोय, 50 वर्ष झालेली आहेत. काय माहोल असतो, म्हणजे बसल्यानंतरचा सगळी चाळ असते, बिल्डिंग्स असतात, जो काय माहोल असतो? कसं असतं, या 10 दिवसामध्ये जे आम्ही कार्यक्रम घेतो, लहान मुलांपासून महिलांपासून सगळ्यांचे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेतो. त्यांच्या बुद्धिमत्तेला आम्ही या ठिकाणी वाव देतो. त्यांची म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी आपले कार्यक्रम सहभाग घेतात, 10 दिवस आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची सेवा केली जाते. आणि अक्षरशः अशी परिस्थिती येते जेव्हा लहान मुलं रडतात जेव्हा आम्ही विसर्जनाला गणपती घेऊन जातो. आणि वस्तुस्थिती अशी की प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. ज्यावेळेला आम्ही गणपतीचं विसर्जन करत असतो, तो आपल्या घरी जात असतो, प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू असतात की 10 दिवस आम्हाला कमी पडतात. आम्हाला असं वाटतं की तू वर्षभर आमच्याकडे राहावा. ही भावना लोकांची असते. ही भावना कसं त्यावेळेचं वातावरण खेळीमेळीचं असतं आणि प्रत्येकाची एकमेकाला आपुलकी असते. त्यामुळे खूप वेगळा त्यावेळेला आम्हाला अनुभव असतो. गणेशोत्सव 10 दिवसाचा आहे, पण त्या 10 दिवसाची जी सुरुवात असते ती कित्येक महिन्या अगोदरपासून सुरुवात असते. प्रत्येक कार्यकर्ता, आज आमचा 50वा गणेशोत्सव आहे. 14 सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. 30 ऑगस्टला आमचं आगमन होणार आहे. आज तुमच्या माध्यमाने हे देखील सांगतो की 30 ऑगस्टला आपलं आगमन आहे. पण याची सुरुवात ही गेल्याच वर्षी जसा गणेशोत्सव विसर्जन झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याची सुरुवात झाली. कार्यकर्ते जोमाने सुरुवात करतायत. त्याची उत्कंठा सगळ्यांना शिगेला पोचलेली आहे. आता दिवस फक्त मोजतायत. नेमके 50 दिवस राहिलेत आणि 50वा गणेशोत्सव आमचा आहे. 50 जुळून आलेले आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यावर्षी वाशीचा चिंतामणी बाप्पा साकारणार आहे. तेच का म्हणजे कसं माहिती, त्यांची जी म्हणजे मूर्तीची ठेवण मूर्ती बनवतात ना, त्यांची एक वेगळी संकल्पना असते. आणि ते विजय खातू यांचे ते शिष्य, विजय खातू गेले वर्षानुवर्ष मूर्ती साकारतात. त्यांचे ते शिष्य त्यांचा वारसा घेऊन राहतात. आज ते या ठिकाणी उभे राहते. म्हणजे सांगतो की कशी ही जी मूर्ती आमची जी बनणार आहे, ती मूर्ती ही एक वेगळ्याच पद्धतीची आहे. ती मूर्ती जी आमची, आणि ते प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या डोक्यात पण संकल्पना असतात काही. त्यातली एक संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांची ज्या कानावर टाकली त्यांनी ती लक्षात आली आणि तेवढीच उत्कृष्ट मूर्ती आम्हाला त्यांच्याकडून यावेळेला मिळणार. अरुण दत्तेने सांगितलेलंच आहे, अद्भुत काहीतरी बघायला मिळणार आहे आणि खूप युनिक मूर्ती असणार आहे. त्यामुळे मंडळाला अवश्य भेट द्या गणेश उत्सवामध्ये. अरुण दत्तेंबद्दल काय सांगाल? कारण दत्तेंना हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, दत्तेंना मी पाठवणार आहे. त्यामुळे या मंडळातून म्हणजे या पॉडकास्टमधून त्यांचे आभार मानायचे असतील तर काय? श्री अरुण दत्ते हे मूर्तिकार का निवडले? तर पहिले तर त्यांची जगप्रसिद्ध फेमस झालेली गेल्या वर्षीची बॅलन्सिंग ऍक्ट मूर्ती. आता ही मूर्ती घडवण्यामागे एक अवलियाच लागतो आणि हा अवलिया म्हणजे श्री अरुण दत्ते. आता आमची जी 50वी वर्षाची थीम आम्ही ज्यांच्याकडे जेव्हा घेऊन गेलो आणि आम्ही जेव्हा त्यांना थीम सांगितली तेव्हा म्हणजे ते आमच्या अगोदर पण बऱ्याच मंडळांना भेटत होते, पण ते तेव्हाच म्हणाले की ही मूर्ती इतिहास घडवणार, ही मूर्ती गाजवणार, हे त्यांचे शब्द आहेत. आणि हे शब्द ऐकल्यानंतर दुसरा ऑप्शनच विचार करायची गरजच नव्हती आणि आम्ही पहिलाही तो ठेवलेला नव्हता. तर श्री मूर्तिकार अरुण दत्ते यांना विनंती आहे की तुमच्या हाताने मूर्ती चांगली घडणारच आहे, याच्यात काहीच दुमत नाही. पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये ही मूर्ती कशी गाजवेल ही मूर्ती आता तुमच्याच हाताने घडणार आहे, हे नक्की बोलेल. नाही, दत्ते साहेब नमस्कार. तुम्हाला हा पॉडकास्ट तुम्ही पाहताय आणि कसा वाटतोय तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझा पुढचा प्रश्न असा असेल की गणेश उत्सवादरम्यान म्हणजे जे काही 10 दिवस असतात, काही मंडळ 12 दिवस पण गणेश उत्सव साजरा करतात, तर त्या कालावधीत अनेक सांस्कृतिक आणि उपक्रम राबवले जातात. तर आपल्या मंडळाचं कशा पद्धतीने काय असतं? आमच्या मंडळामध्ये 10 दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात. आता सगळ्याच मंडळामध्ये छोटे मोठे कार्यक्रम म्हणजे होत असतील किंवा नसतीलही होत, पण आपण त्याहून वेगळे कार्यक्रम घेतो.
आपण वक्तृत्व स्पर्धा घेतो. वक्तृत्व स्पर्धा आजच्या घडीला काय इम्पॉर्टंट आहे तर स्टेज फिअर जाणे. लोक लहान लहान मुलांना स्टेज फिअर लहान वयापासूनच गेलं तर ते आता देखील तुमच्याकडे जी कला आहे ती प्रत्येकाकडे नाही आहे. कॅमेरा समोर आला की काय बोलायचं हे कळत नाही. याच्या व्यतिरिक्त बिझनेस डेव्हलपमेंट कसा होतो. आता आपण एक थीम दिली की तुला ही एक कॉन्सेप्ट आहे, ही विकून दाखवायची आहे, तर ती त्याच वयामध्ये त्याच्या बुद्धीप्रमाणे तो हे करून कसं त्याच्यावरती जातो. त्याचबरोबर महिलांसाठी वेगळे मंगळागौरचा कार्यक्रम आमच्याकडे असतो, माता की चौकी आमच्याकडे असते, आमच्याकडे आरतींचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे होतात. या 50व्या गणेशोत्सवामध्ये याचे स्केल वाढणार आहे. आता याच्यामध्ये आपण यावर्षी बहुतेक चमचागोटी बटाटा शर्यत या स्पर्धा नसतील, कारण की त्याला आपण जागा देणार आहोत अशा स्पर्धेमध्ये ज्या तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये कामाला येतील इन फ्युचर. तर तो जो वयोगट आहे म्हणजे वयोगट 6 ते 10, 11 ते 15 आणि त्याच्या पुढे खुला गट, तर या वयोगटांमध्ये जे शैक्षणिक कार्यक्रम होतील त्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये अकॅडमिक्स मध्ये त्यांना काय भेटेल, त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स कशा वाढतील या गोष्टींवरती मंडळाचा भर आहे आणि हा कार्यक्रम आपण यावर्षीला घेणार आहोत. क्या बात आहे. आपला जो विसर्जन सोहळा आहे काय वर्षानुवर्ष 50 वर्ष झालेले आहेत. अनेक वर्षी तुम्ही काहीतरी वेगळं अनुभवता. जसे जसे छोट्या म्हणजे अगदी लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत कार्यकर्ते मंडळामध्ये आहेत. प्रत्येक जणाचं एक वेगळं इमोशनल कनेक्शन त्या गणेशोत्सवाबरोबर असतं. तर आपल्या विसर्जन सोहळ्यात मला असं ऐकायत म्हणजे माहिती पडलं की रिंगण वगैरे महिलांचं असतं, तर काय आहे ते? तो एक अद्भुत प्रसंग आहे आमच्या प्रत्येक विसर्जन मिरवणुकीचा. आता कसं आहे, प्रत्येक मंडळामध्ये कार्यकर्त्यांची मिरवणूक असते असं बोललं जातं. आमच्याकडे विरुद्ध आहे. आमच्याकडे महिला कार्यकर्त्यांची मिरवणूक असते. कारण की जशी इथून मिरवणूक निघते आणि पहिला चौक हा वाशीचा पोलीस स्टेशनचा चौक येतो, तर ते पारंपरिक आहे की तिथे महिलांचं रिंगण होतं गोल, त्याच्यामध्ये एक फिक्स टोन वाजली जाते. तो महिला तिथे टेक ओव्हर करतात अख्खी मिरवणूक. मग तिथे त्यांचा 10 ते 15 मिनिटाचा रिंगण सोहळा होतो. त्याच्यानंतर जेवढे चौक लागतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला मिरवणूक ही टेक ओव्हर केली जाते फ्रॉम मेन्स कॅटेगरी टू फिमेल्स कॅटेगरी, आणि त्याच्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा जोश बघायला मिळतो. आणि तिथे सगळी मिरवणूकची दिशा बदललेली असते, उत्साह शिगेला पोचलेला असतो. मी बघितले मार्गदर्शक स्वतः नाचतायत, अध्यक्ष स्वतः नाचतायत. म्हणजे इथे कोणीही कुठलंही फिल्टर नाहीये. सगळे मुलं, सगळे महिला, सगळं वयोगट या विसर्जनाचा आस्वाद घेत असतात. पण विसर्जन घाटावरती जेव्हा मूर्ती येते तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू हे आलेलेच असतात. अशी असते आमची मिरवणूक. आणि नवी मुंबईमध्ये किंवा वाशीमध्ये उत्साहात आणि गर्दीमध्ये होणारी मिरवणूकपैकी एक आमची मिरवणूक असते. वाशीच्या चिंतामणी. वाशीचं सर्वात जास्त गर्दी 286 घर आहेत. प्रत्येक घरातून एक 2 माणसं त्या मिरवणुकीत असतात. आणि त्यात सर्वात जास्त सहभाग लहान मुलांचा पण असतो, महिलांचा पण असतो, कार्यकर्ते असतात, वृद्ध पण असतात. पण लहान मुलांचा असतो म्हणजे एवढी मुलं आहेत ते पण उत्साहाने नाचत असतात आणि गणपतीला निवडत असतात. गणेश उत्सव म्हटलं तर मंडळ येतं, मंडळ म्हटलं तर कार्यकर्ता येतो. आणि प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतो म्हणूनच ते मंडळ इतक्या वर्षानुवर्ष सुरू आहे. 50 वर्ष झालेली आहेत. कार्यकर्ता आणि मंडळ याबद्दल आपलं काय म्हणतं? कार्यकर्ता आणि मंडळ म्हणजे एक अतूट नातं आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते नसतील तर मंडळ हे निर्माणच नाही होऊ शकत. आणि गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पांनीच ही ताकद कार्यकर्त्यांमध्ये दिलेली असते. कारण की कार्यकर्ता म्हणजे आजच्या घडीला असं झालंय की वर्गणीला कोणाच्या दरवाजात गेलो की आले हे काय, अशा गोष्टी त्यांना ऐकायला भेटतात. पण त्यांच्या दरवाजात आलाय तो इंजिनियर आहे, तो IT करतोय, त्याला सगळं नॉलेज आहे, तरी देखील तो वेडा आहे गणेश उत्सवासाठी, तो मंडळासाठी त्याला वेड लागलेला आहे म्हणून तो या सगळ्या गोष्टी करतोय. त्याला करायची इच्छाच नाहीये. तो घरी गेल्यानंतर देखील आई त्याला 2 घास चारणार आहे पण बोलणार आहे की वा काय करतोयस, कधी लक्ष देणार आहेस. तो तिला सांगतो आई थांब जरा, ही गणपती होऊ दे, बाकीच्या गोष्टी होत राहतील. हे आमचं मंडळ आहे, हे आमचे कार्यकर्ते आहेत. आणि ह्याच कार्यकर्त्यांच्या जोरावरती मंडळ मोठं झालंय. आणि ह्याच्या पुढे देखील हे वर्ष गेम चेंजिंग असणार आहे. वाशीचा चिंतामणी एक वेगळ्या नावारूपाला जाईल आणि ह्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहेच आणि हा अभिमान दुगणित होईल या वर्षानंतर, याची मी सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ग्वाही देतो.
क्या बात आहे. मंडळी, कसं आहे, 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्षात कार्यकर्ते अनेक बदलत गेले. काही 50 वर्षाचे काही असतील, कारण सर आपल्यासोबत आहेत. त्यांचा 50 वर्ष म्हणजे त्यांनी डोळ्याने पाहिलेला आहे. लहानपणापासून जो काही गणेश उत्सव या मंडळाचा आहे तो त्यांनी स्वतः बघितलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्ता लहानांपासून मोठ्यापर्यंत मंडळामध्ये असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला सुरुवात इथूनच होते, गणेश उत्सवापासूनच सुरुवात होते. घरी वेगळे संस्कार असतात, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्टेज कॉन्फिडन्स किंवा अशा खूप गोष्टी असतात ज्या मंडळ कार्यकर्त्यांना संधी देतं गणेश उत्सवामध्ये. आणि कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी एक मंडळ म्हणजे घरी आहेच, पण मंडळ पण त्या कार्यकर्त्यांना काहीतरी शिकण्यासाठी एक पद असतं, एक जबाबदारी असते, आणि ती तिथून पेलली जाते. मग पुढे जाऊन कॉलेज असेल, आपल्या जॉब असेल, तिकडे तर गोष्टी सोप्या होतात. इट इज स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सर. गणेश उत्सव हा एक स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे असं मी तुम्हाला इथे छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण की आज मी देखील एका प्रोफेशनल लाईफमध्ये काम करतो. ते त्याचं क्रेडिट जातं गणेश उत्सवाला, त्याचं पूर्ण क्रेडिट जातं गणेश उत्सवाला. कारण की ह्यांनी आम्हाला तो स्टेज ओपन करून दिला. आणि हा माईक आल्यानंतर काय बोलायचंय काय नाही बोलायचंय तेव्हा त्यावेळेला आपल्याला विचार न करता जे सोडायचं असतं ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गणेश उत्सवामध्ये मिळतं. म्हणून मंडळाचा कार्यकर्ता असणे गरजेचं आहे. मंडळामध्ये कार्य कराल, ज्या वेळेला तुम्ही कार्य कराल तेव्हाच आयुष्यात कुठेतरी पुढे जाल. हे गणेश उत्सवाची गणपतीची आपल्याला एक दिलेली मायेची ऊब आहे, त्याचा एक आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद मी कार्यकर्ता म्हणून मनसोक्त घेतोय आणि त्याचा आनंद लुटतोय. तर आपण रॅपिड फायर खेळूयात. रॅपिड फायर म्हणजे पटकन उत्तर द्यायचे. 2 ऑप्शन्स असतील तुम्हाला, त्यातला एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. आधी तुम्ही मग तुम्ही, असं पद्धतीने आपण. ओके. वाशीचा चिंतामणी एका शब्दात. अद्भुत. 50 वर्षाचा प्रवास की 2026चे स्वप्न. 50 वर्षाचा प्रवास. आगमन की विसर्जन. दोन्ही. देखावा की मूर्ती. मूर्ती पण आणि देखावा. परंपरा की आधुनिकता. परंपरा. ढोल ताशा की लेझिम. ढोल ताशा. भक्ती की व्यवस्थापना. भक्ती होऊनच व्यवस्थापना होऊ शकते. सर्वात कठीण जबाबदारी कोणती आहे? 10 दिवस गणपती सेवा करून चांगलं हे झालं पाहिजे, लोकांना चांगला आशीर्वाद मिळाला पाहिजे. फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. गणेश उत्सवातील सर्वात आवडणारा दिवस. आगमन. मंडळाचा सर्वात अभिमानास्पद क्षण. मंडळाचा सर्वात अभिमानाचा क्षण तसा बघायला गेला तर गेले 10 म्हणजे गणपतीच्या पिरियडमध्ये 10 दिवस जे कार्यकर्ते आमचे काम करत असतात ना, त्यांचं काम करण्याची पद्धत. आता त्याप्रमाणे शरद म्हणाला की प्रत्येक कार्यकर्ता ऐकून सत्तात आहे, तरी सुद्धा तो वडीलसाठी जातो, कारण तो गणपती सेवा करण्याची इच्छुक असतो. बरोबर. त्याला गणपती सेवा करायची असते, कुठेतरी माझा पण हातात राहावा गणपती सेवेसाठी. तो फार महत्वाचा क्षण असतो. बरोबर. अशी एक गोष्ट जी लोकांना माहितीच नाही. अशी एक गोष्ट लोकांना माहिती नाही की इकडचे कार्यकर्ते चांगले आहेत. क्या बात आहे. या वर्षी भक्तांनी नक्की काय अनुभवायला हवं? यावर्षी भक्तांनी एक चांगला अनुभव या ठिकाणी घ्यावा. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला भक्तांनी चांगल्या प्रकारे त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आमच्या गणपतीचं दर्शन घ्यावं आणि स्वतः सुद्धा त्यांनी हे करून घ्यावं, लाभ करून घ्यावा. 50वं वर्ष आहे, या वर्षीचा काय संकल्प आहे? संकल्प धर्म अधर्म, सत्य असत्य याच्यावरती जेव्हा आपण जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, जिथे आपण शून्य झालेलो असतो त्यावेळेला काहीतरी एक संदेश आपल्याला येतो, तोच संदेश तुम्ही घेऊन जाल. क्या बात आहे. आता आपण 1 वर्ड आन्सर, एका वाक्यात उत्तर जे काही असेल त्याच्यावरती एका शब्दात तुम्हाला बोलायचं आहे. बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. वाशी. वाशीचा चिंतामणी. क्या बात आहे. भक्ती. भक्ती म्हणजे सकाळची आरती. सेवा. 10 दिवस गणपती केलेली सेवा. उत्सव म्हणजे या 10 दिवसांमध्ये होणारे सगळे कार्यक्रम. परंपरा. महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमचं बघितलं. एकता. सगळे कार्यकर्ते. विश्वास. सगळ्यावरती विश्वास, सगळे विश्वासाने काम करतात. मूर्ती. श्री अरुण दत्ते.
क्या बात आहे. दत्तासाहेब खूपदा नाव घेतलेलं आहे. विसर्जन विसर्जनाचा दिवस हा आमच्यासाठी भावनिक संघ. हा म्हणजे भावनिक भावनिक प्रसंग. विषय. कारण आम्हाला एक वेळ आम्ही नाचतो, सगळ्या गोष्टी करतो, पण शेवटी विसर्जन करत असताना आम्हाला थोडेसे आशीर्वाद मिळत असतात. हा. शिस्त शिस्त म्हणजे वाशीचा चिंतामणी. कारण की कार्यकर्त्यांना एक शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम कसे साजरा करावे याच्याबद्दल कुठलेही मार्गदर्शन करायची गरज लागत बरोबर. नाही. त्या हिशोबानेच करतात. मान सन्मान ही आमची शिस्त आहे आणि येणाऱ्या 10 दिवसांमध्ये पण गणेश उत्सवामध्ये पण तुम्हाला सगळ्यांना तो बघायला भेटेल. नियोजन उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलं जातं आमच्या मंडळाचं. माननीय अध्यक्ष चांगल्या पद्धतीने लोक कार्यकर्त्यांना मदत करून व्यवस्थित या ठिकाणी नियोजन केलं जातं. शेवटचा प्रश्न आहे, दोघांसाठी आहे. मोदक की लाडू? मोदक ते पण उकडीचे. उकडीचे. असं निवेदनाला मोदक आलेले रात्री मंडळातले कार्यकर्ते. बघा कसं आहे, तो प्रसंग सांगतो. पहिल्या दिवशी मोदक येतात, पण आता काय सगळ्यांच्या घरी गणेशोत्सव बऱ्याच घरांमध्ये आहे. शेवटच्या दिवशीची जी आरती असते ना, तर कार्यकर्ते लाईनीत असे बसलेले असतात. कारण की मोदक येत असतात, सगळे 21 आलेले असतात. त्या दिवशी कोणीही जेवत नाही, सगळे कार्यकर्ते ते असतात. तो गरम गरम मोदक जेव्हा असा पडतो आणि त्याच्यानंतर तो जातो, नंतर जे पाक राहिलेला असतो तो देखील कुठलाही कार्यकर्ता सोडत नाही. तोंडाला पाणी आलं ना, गोडवा झाला. गोडवा. शेवटचा प्रश्न असा असेल की नवी मुंबईकरच नाही तर महाराष्ट्रभरातील गणेश उत्सवाला आपल्या मंडळाकडून काय शुभ संदेश द्याल 2026च्या गणेश उत्सवासाठी? सर्व मंडळाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा. जे आपल्याला अपेक्षित आहे हे कोणी विसरून चालणार नाही, पण प्रत्येकाने महाराष्ट्र धर्म जपण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर यावेळी मंडळाचं 50वा गणेशोत्सव आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तुम्ही जे कार्य करत आहात ते अप्रतिम आहे, त्याच्याबद्दल शुभेच्छा. त्याचबरोबर आग्रहाचं आमंत्रण, येणाऱ्या 30 ऑगस्टला वाशीच्या चिंतामणीचं भव्य दिव्य असं आगमन होणार आहे. त्याचबरोबर 14 सप्टेंबरपासून जी आरास लागेल त्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार आमच्या मंडळाला भेट द्यावी, आमचा देखावा बघावा, मूर्ती कशी घडते ती बघावी, बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा आणि एक प्रसन्न होऊन आमच्या मंडळातनं जावं, हीच तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वाशीच्या चिंतामणीचा विजय असो. सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर मंडळाने दिलेलं आहे. मंडळाचा एकंदरीत 50 वर्षाचा कार्य अहवाल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मंडळ कसं आहे, मंडळातली शिस्त कशी आहे, मंडळातल्या कार्यकर्त्यांचं नियोजन कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं माहिती किंवा मंडळामध्ये सुरू असलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला मंडळाच्या कार्यकारिणी विभागाने सांगितलेल्या आहेत. तसंच 2026 मध्ये गणेश उत्सव कशा पद्धतीने नवी मुंबईतला वाशीचा चिंतामणी हे सादर करणारे किंवा साजरा करणारे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मंडळाला अवश्य भेट द्या आणि गणेश उत्सवामध्ये असा कुठला एक दिवस असेल ज्या दिवशी आवर्जून गणेश भक्तांनी उपस्थित राहिलं पाहिजे. तसं आमची 9व्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते, तर सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद साठी देखील यावं आणि तो दिवस आमच्यासाठी देखील महत्वाचा असतो. तर त्या दिवशी तुम्ही आलात तर आणखीन शोभा वाढेल. क्या बात आहे. शेवट असाच झाला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वाशीच्या चिंतामणीचा विजय असो.